खेडशिवापूरच्या या टोल नाक्यावर काही समर्थकांनी आता आंदोलन केलं होतं। नसरापूरच्या घटनेच्या या संपूर्ण पार्श्वभूमीवर आज खेडशिवापूर टोल नाका बंद करण्याची लोकांची हाक होती आणि त्याच निमित्ताने आता काही आंदोलकांनी हा टोल नाका बंद करण्याचं देखील काम केलं होतं। इथं आंदोलन झालं होतं, मात्र पोलिसांनी मोठ्या प्रमाणात ज्या प्रकारे फौजफाटा आणि बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याच्यामुळे या जे आंदोलक होते त्या आंदोलकांना रस्त्याच्या पलीकडे ठेवण्यात आलेला आहे। परत जी वाहतूक आहे ती पूर्णपणे व्यवस्थित आणि सुरळीत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे, परंतु ज्या प्रकारे आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे त्याच्यामुळे एकूणच हा टोल नाक्याच्या अलीकडे म्हणजेच पुण्यापासून साताऱ्याला जाणारा हा जो रस्ता आहे या रस्त्याला मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे आणि टोल नाक्यावरच आता आपण उभा आहोत। टोल नाक्याच्या दोन्ही साइडनी वाहतूक अगदी सुरळीत चालू आहे, परंतु हा टोल नाका काही मिनिटांपूर्वी आंदोलकांकडून अडवण्यात आला होता, मात्र त्यांना बाजूला करण्यात आलेला आहे आणि वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे। दुसऱ्या साइडला जिकडून म्हणजे नसरापूर वगैरे साइडवरून गाड्या येत आहेत तिकडे देखील मोठ्या प्रमाणात फौजफाटा हा करण्यात आलेला आहे। खरं तर आंदोलकांनी हे दोन्ही टोल नाके अडवण्याचा आणि आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता। आज सकाळपासूनच आंदोलक आक्रमक झाले होते, काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे, परंतु कोणत्याही प्रकारे वाहतूक कोंडी होऊ नये, लोकांची कुचंबना होऊ नये, लोक वेठीस धरली जाऊ नये या सर्व गोष्टींवर काल जसा नवले ब्रिजवर हा सगळा प्रकार बघायला मिळाला। जवळजवळ 2 ते 2.5 तास संपूर्ण ट्रॅफिक जाम होता आणि लोक पूर्णपणे वेठीस धरली गेली होती। अनेक ॲम्ब्युलन्स या सगळ्या ट्रॅफिक जाम मध्ये अडकल्या गेल्या होत्या, लोकांना इमर्जन्सी सेवा मिळत नव्हत्या। अशा वेळी पुन्हा हा प्रकार घडू नये, टोल नाक्यांवर लोकांची कुचंबना होऊ नये, वाहतूक कोंडी होऊ नये याच्यासाठी पुन्हा एकदा या टोल नाक्यावर म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या दोन्ही टोल नाक्यांवर पोलीस प्रशासन तैनात झालेला आहे। कोणत्याही प्रकारे वाहतूक कोंडी होत नाहीये। सुरळीत वाहतूक कोंडी होण्यासाठी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त झालेला आहे। टप्प्याटप्प्यामध्ये येऊन आंदोलक आंदोलन करणारच आहेत। हे आंदोलन संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालूच राहणार आहे, पण तत्पूर्वी जसं आंदोलन होतं तसं प्रशासन पुढे होऊन त्या आंदोलकांना रस्त्याच्या बाजूला घेत आहे। परंतु ही जी घटना घडली आहे महाराष्ट्रालाच हेलावून सोडणारी घटना आहे, कारण की ज्या प्रकारे या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो, बलात्कारी 3 वेळा बलात्कार करून पुन्हा मोकाट सुटतो आणि पुन्हा या छोट्या मुलीवर बलात्कार करतो, अशाला आमच्या हातात द्या किंवा एन्काउंटर करा, नाहीतर त्याचा आम्ही चौरंग करू, अशा लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि या सगळ्याचाच पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात पुण्यात नसरापूर सर्व ठिकाणी बघायला मिळत आहे। याच्याच पार्श्वभूमीवर काल खेडमध्ये देखील एका छोट्या मुलावर मी स्पेसिफिक पुन्हा उल्लेख करते की मुलावर अत्याचार करण्यात आलेले आहेत अनैसर्गिक। त्याच्यामुळे समाजात वाढणाऱ्या या विकृत प्रवृत्तीला योग्य धडा शिकवणं, त्यांच्यासाठी योग्य कायदे करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठीच हे कायद्यांमध्ये बदल आणणं गरजेचं आहे। शक्ती कायद्यासारखे कायदा आणण्यासाठी देखील आंदोलक जे आहेत ते मागणी धरत आहे। त्याच्यामुळे आता हे आंदोलन कोणत्या स्वरूपाला जात आहे ते पण बघणं महत्त्वाचं राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित बनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे।